सोमवार दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सुकेळी खिंडीजवळ खैरवाडी स्टॉपच्या समोर ट्रेलर डिवायडरला धडकून भीषण अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात ट्रेलर चालक जागीच ठार झाला। कोलाडवरून वाकणच्या दिशेने कंटेनर घेऊन जाणारा ट्रेलर क्रमांक MS46 BM 6331 सुकेळी खिंडीच्या उतारावरती आला असता ट्रेलर चालकाचे आपल्या ताब्यातील गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर सरळ जाऊन डिवायडरला धडकला। त्यामुळे ट्रेलरवर असलेला कंटेनर 10 ते 15 फूट अंतरावर उडून ट्रेलर पूर्णपणे पलटी झाला। त्यामुळे ट्रेलर चालक पवन शिवाजी जाधव वय वर्ष 33 हा केबिनमध्येच अडकून जागीच ठार झाला। सुदैवाने अपघात झाला त्यावेळी दुसरे कोणतेही वाहन तेथून जात नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच वाकण टॅबचे कर्मचारी तसेच ऐनघर ग्रामपंचायतीचे सदस्य मनोहर सुटे, किशोर नावले यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली व हायड्राच्या सहाय्याने ट्रेलर चालकाला केबिनमधून बाहेर काढण्यात आले असून त्यास जिंदाल रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून नागोठणे सरकारी रुग्णालयात नेण्यात आले। या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत। साधारण 4:45च्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळाली। माहिती मिळताच टाटा अग्निशमन दल तसेच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली। प्राथमिकता ज्यावेळेस आपण या ठिकाणी आलो तर त्या कंटेनरची केबिन पूर्णतः ब्रेक झालेली, दबलेली आणि त्यामध्ये जो ड्रायव्हर होता तो अडकलेला। तर रेस्क्यू टीमनी तसेच टाटा एमएडीची टीम असेल त्यांनी त्या ड्रायव्हरची त्यातून सुटका करून उपचाराकरिता दवाखान्यामध्ये दाखल केलं, पण तिथे डॉक्टरनी तपासल्यानंतर जो ड्रायव्हर होता त्याचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं आणि जी पाठचा जो कंटेनर होता तो त्यातून सटकून पुढे जवळजवळ साधारण 25 ते 30 मीटरपर्यंत तो सरकत गेलेला आहे आणि त्यातून आता जो केमिकल आहे तो सुद्धा लिकेज व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यावरती टाटा MIDC फायर टीम असेल आणि रेस्क्यू टीम असेल त्यावरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करत आहे।